नमस्कार. एक असे गाव जिथे 2 शतकांपूर्वी एक छोटीशी ज्योत पेटली होती. वादळ वाऱ्यामुळे ती ज्योत प्रचंड फडफडत होती. मग मात्र कोणीतरी आलं आणि आपल्या दोन्ही हातांनी त्या ज्योतीला अडोसा केला. मग मात्र ती ज्योत प्रचंड पेटली होती. वादळ वारे हरले होते. ती ज्ञानज्योत ज्या गावात पेटली तेच गाव आज आपण बघणार आहोत. चला बघूयात. पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून प्रवास करताना शिरवळ ते खंडाळा या 12 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान एक ठिकाण लागते. या ठिकाणाला पंढरपूर फाटा असे म्हणले जाते व पश्चिमेकडे असणारा रस्ता आपल्याला घेऊन जाणारा असतो नायगावकडे. हो, हे तेच गाव जिथे क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्म झाला. हे तेच गाव जिथून भारतातल्या जुलमी व्यवस्थेला सुरुंग लावला गेला. कमान ओलांडताना खुद्द सूर्य जणू झाकोळला गेला होता. महामार्गालगतची ही कमान ओलांडून आत आल्यावर पुढे नायगावकडे जाण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मनाची ताणलेली उत्सुकता पराकोटीला पोहोचते जेव्हा आपण प्रत्यक्ष नायगाव या सावित्रीमाईंच्या गावच्या वेशीत प्रवेश करतो. प्रवेश करताच डोळ्यांसमोर शाळा दिसते. मन भारावून जाते हे दृश्य समोरासमोर बघताना. याचसाठी केला होता अट्टाहास असे शब्द मनात येऊ लागतात. सावित्रीमाईंचा संघर्ष जणू डोळ्यांसमोरून सरकू लागतो. या शाळेच्या अगदी विरुद्ध बाजूलाच आपल्याला विद्यालय देखील दिसते. शेण, दगड, धोंडे अंगावर झेलून अतिशय हीन दर्जाचा अपमान सहन करून सावित्रीमाईंनी एक छोटीशी शाळा उभारण्यासाठी संघर्ष केला. त्यात सावित्रीमाईंच्या गावात एवढी सुसज्ज आणि सुंदर शाळा व विद्यालयाची इमारत पाहून मन भारावून जाते. नायगावच्या रस्त्यांवर निर्भीडपणे खंबीरपणे वावरणारी स्त्री जणू एक आधुनिक सावित्रीमाई वाटू लागते. नायगावच्या रस्त्यांवरून प्रवास करताना गाव खूप समृद्ध आहे हे लगेच जाणवते. इथले रस्ते, बंगले, दुमजली घरं, इमारती, दुकानं सगळंच कसं प्रत्यक्षदर्शी सुसज्ज वाटतं. या रस्त्यांवर एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता जाणवते. नायगावचे ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे गावचा मध्य परिसर. एक मंदिर, मंदिरासमोर छोटे पटांगण व पटांगणात उभे एक मोठे पिंपळाचे झाड. या गावातली सुंदर घरं बघताना सहजच मनात प्रश्न येतो की जुने नायगाव कसे असेल. ग्रामसचिवालय कार्यालयाची 2 मजली इमारत असो किंवा एखादे जुने जीर्ण झालेले पत्र्याचे घर असो, पोस्ट ऑफिस असो किंवा शासकीय कार्यालय असो, प्रत्येक गोष्ट जणू जुने नायगाव कसे होते या प्रश्नाकडे घेऊन जाणारे वाटते. माझं नाव हनुमंतचंद्र नेवशी. मी नायगावचा रहिवासी. पुढं या गावाला आता 3 जानेवारी कार्यक्रम चालू होणार. कार्यक्रमाच्या आधी गाव पातळीवर गावाची मीटिंग घेतली जाते आणि कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि त्याच्या इतर मंत्रिमंडळातले सर्व मंत्रिमंडळ इकडं येऊन जातात. स्वच्छता ही ग्रामपंचायतीमार्फत माणसं ठेवलेली असतात. त्या कामापुरती दर महिन्याला स्वच्छता करून घेतली जाते. ग्रामस्थ त्या 3 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी मंडप घालणे, आता स्वच्छता करणे, तर सावित्रीबाई फुलेच्या तिथले स्मारकाची स्वच्छता करून व्यवस्था केली जाते. 3 जानेवारीचा कार्यक्रम फार मोठा होता. बहुतेक जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक प्रायव्हेट ग्रामस्थ भरपूर येतात. आणि अखेर तो क्षण येतो जेव्हा आपण ते ठिकाण बघणार असतो जिथे सावित्रीमाईंचा जन्म झालेला. सावित्रीमाईंचा जन्म
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील या नायगाव गावी दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी झाला. घरातील माणसे पुरोगामी विचारांची असल्याने त्या संस्कारात सावित्रीमाई सत्यवचनी, निर्भय आणि स्वतंत्र विचारसरणीच्या बनल्या. घरातील माणसे पुरोगामी असली तरी त्या काळातील प्रस्थापित सनातनी लोकांचा सावित्रीमाईंच्या कार्याला विरोध होताच. सावित्रीमाई मात्र लढल्या, कारण त्यांना साथ होती ज्योतिरावांची. भारतातील पहिली मुलींची शाळा उभी करणे, केशवपण, सतीची चाल, बालविवाह, अस्पृश्यता अशा प्रथांविरोधी आवाज उठवणे शक्य झाले ते एकमेकांच्या खंबीर सोबतीमुळे. दुष्काळात स्वतःच्या घरातील विहीर खुली करणे, दत्तक पुत्र घेणे हे ऐकायला जरी साधे शब्द वाटत असले तरी त्या काळी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागलेला या गोष्टींसाठी. हल्ली आपण बघतो की समाजकार्याचे खोटे सोंग घेऊन राजकारणी लोक आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. आपण त्यांच्या भूलथापांचे शिकार होतो, चुकीच्या माणसांना निवडून देतो. काळ बदलला मात्र संघर्ष तोच आहे. शाळा उभारल्या आहेत मात्र विद्यार्थी कुठे आहेत? स्त्रिया शिक्षण घेत आहेत मात्र त्या सुरक्षित आहेत का? सर्व धर्म समभाव म्हणलं जातंय मात्र मनातली जात गेली आहे का? महिला दिन साजरा केला जातोय मात्र घरातल्या स्त्रीचा आदर राखला जातोय का? प्रश्न अनेक आहेत. उत्तरं आपण सगळे मिळून शोधू आणि सुरुवात आपल्या घरापासूनच करू. या राजकारण्यांच्या पायी देशाची, समाजाची वाट लागलेली बघताना आपण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बघत राहिलो तर आज भिडेवाडा जसा विरान, दुर्लक्षित, निस्तेज, ओसाड झालाय, तशीच अवस्था आपल्या नीतिमूल्यांची होऊन बसेल. तुम्हा सर्वांना सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नव्या ठिकाणी, नव्या विषयांसह. तोपर्यंत धन्यवाद. सा रे गा मा गा रे गा मा प दा नि सा नि दा नि सा रे गा रे सा नि रे सा नि दा नि सा नि दा मा गा रे सा नि रे सा रे